तुम्हालाही हे कधीतरी जाणवले आहे का की एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. त्या व्यक्तीसोबत बोलल्यानंतर तुमचं पण मन हलकं होतं आणि त्या व्यक्तीच्या सोबत जवळ बसल्यानंतर तुम्हाला सुरक्षित वाटायला लागतं. परंतु तेच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा भेटणं तर दूरच, त्याचा साधा फोन जरी आला तरी आपल्या तोंडून सहज वाक्य निघतं की ह्याला आता माझ्यासोबत काय काम असेल. तर फरक कुठे असतो? तर फरक हा फक्त चेहऱ्यात नसतो, पदात नसतो, पैशात नसतो, तर फरक असतो की तुम्ही समोरच्याला कसे फील करवता. तर आजचा हा विषय खास आहे की असे जगा की लोक तुमची आतुरतेने तुम्हाला भेटण्यासाठी आतुर होतील, असे जगा. तर यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नाही आहे की स्वतःमध्ये बदल करून सर्वांना खुश ठेवणे, हे तर बिलकुल नाही आहे. तर यासाठी स्वतःची किंमत ओळखून, स्वतःचा आदर करून आणि स्वतःमध्ये असे काही सुंदर गुण ॲड करून आपण आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवू शकतो की ज्यामुळे लोकांना आपल्याला भेटण्यासाठी लोक आतुर होतील, लोक आपल्याला आठवणीत ठेवतील. तर चला तर बघूया असे गुण. पहिला गुण म्हणजे लोकांसमोर लोकांना ऐकून घ्या, फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर त्यांना समजून घेण्यासाठी. आपल्यालाही बरेचदा असं वाटत असते की आपल्या जे काय समस्या आहे, आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे किंवा आपला कसा दिवस गेला हे समोरच्याला सांगावं. परंतु जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याशी मनापासून बोलत असतो तेव्हा आपण काय करतो, तर आपण आपली एखादी गोष्ट कशी सांगावी याचं उत्तर मनात तयार करत असतो. म्हणजे समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याशी मनापासून बोलत असतो तेव्हा आपण त्याला मनापासून ऐकत नाही, तर आपण आपली एखादी गोष्ट सांगण्याची संधी शोधत असतो. यामुळे जेव्हा तुम्ही मनापासून समोरच्याला ऐकून घ्यायला शिकता तेव्हा तुमच्याविषयीची एक वेगळीच भावना समोरच्याच्या मनात निर्माण होत असते. म्हणूनच आपल्या गोष्टी सांगण्यापेक्षा फक्त समोरच्याला ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे समोरच्याला असे वाटेल की ही व्यक्ती आपल्याला मनापासून समजून घेत आहे आणि जो व्यक्ती मनापासून समजून घेत असतो त्या व्यक्तीसोबतचं नातं आपलं अधिक घट्ट होत असतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही समोरच्याला ऐकून घेता किंवा समोरच्याला म्हणता की काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, जेव्हा असं त्याच्या सोबत असल्यासारखं दर्शवता तेव्हा तुमचं नातं अधिक प्रकारे घट्ट होते आणि समोरच्या व्यक्तीच्या आठवणीत तुम्ही कायमचे राहता आणि नकळत त्यालाही तुमचे खूप दिवस तुम्ही त्याला भेटला नाही तर तुमची आठवण त्याला येऊ लागते. नंतर दुसरा गुण म्हणजे लोकांना खुश करण्यासाठी स्वतः बदलू नका, म्हणजे लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तर जेव्हा तुम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतात स्वतःला बदलून, तेव्हा तुम्ही स्वतःचीच ओळख कुठेतरी कमी करत असतात किंवा ओळख तुम्ही लपवत असतात स्वतःची ओळख. तर जेव्हा काही लोकांना तुमचा ड्रेस आवडत नाही, काहींना तुमचं बोलणं आवडत नाही, काहींना तुमची निर्णय आवडत नाही, तर काही लोकांना तुम्ही खूपच शांत वाटतात, काही लोकांना तुम्ही खूप बोलणारे वाटतात, म्हणून तुम्ही किती लोकांसाठी स्वतःला बदलवणार आहात. म्हणूनच लोकांना बदलवण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसेच राहा. फक्त लोकांनाही कुठेतरी ऐकून घ्या, लोकांचाही आदर करा. स्वतःची किंमत ठेवून स्वतःची किंमत ठेवून लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नंतर तिसरा गुण म्हणजे शब्दामध्ये आपल्या प्रेम असू द्या.
आपल्याला बरेचदा अशी सवय असते की आपण कुणाशी बोलत असतो तर लोकांच्या बोलण्यामध्ये चुका काढण्याची सवय आपल्याला असते, किंवा बोलताना समोरच्यामध्ये चुका काढण्याची आपल्याला सवय असते की तू अशी का दिसते आहेस, तुझे वजन का वाढले आहेस, तू घर इतके खराब का ठेवते आहेस, आणि तुला हे का जमत नाही आहे. अशा प्रकारचे निगेटिव्ह सेंटेन्स आपण समोरच्याशी बोलत असतो. त्यामुळे समोरचा हा आपल्याला आपल्या बोलण्यामुळे 5-10 मिनिट जेव्हा बोलतो तेव्हा मजा वाटते, परंतु आपले वाक्य हे समोरच्या सोबत कायम राहत असतात. म्हणजेच आपण बोलून निघून जातो, परंतु आपले शब्द हे समोरच्या बरोबर कायम असतात. म्हणूनच बोलताना समोरच्याची पण जेव्हा छान दिसत असेल समोरचा तर त्याला आदराने म्हणा, मनापासून म्हणा की तू खूप छान दिसतोस. त्याने एखादे छान काम केले, कौतुकास्पद काम केले तर त्याचे मनापासून कौतुक करा. आणि अडचणीच्या वेळेस त्याला धीराचे शब्द बोला की काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही समोरच्याच्या मनासारखे बोलू लागतात तेव्हा समोरच्यालाही तुमच्याविषयी ओढ निर्माण होते आणि समोरचा हा तुमच्या कायम आठवणीत राहतो. तुम्ही समोरच्याला हे 4 शब्द जेव्हा बोलतात तेव्हा तुम्ही समोरच्या सोबत आयुष्यभर त्याच्यासोबत जोडले जातात. नंतर चौथा गुण असा असावा आपल्यामध्ये की तुमचे गुपित तुम्हाला जपता आले पाहिजे. म्हणजे समोरचा व्यक्ती एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याला असं वाटत असते की हा व्यक्ती कुणालाही ही गोष्ट सांगणार नाही, कारण तो विश्वासाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असतो. आणि विश्वास हा खूप वेळानंतर आपल्याला कमवता येतो. विश्वास कमवायला खूप वेळ लागतो, परंतु विश्वास गमवायला हा एक क्षणही पुरतो. म्हणूनच एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला एखादी त्याची वैयक्तिक गोष्ट सांगतो, त्याला आशा असते की तुम्ही कुणाला ती शेअर करणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना ती गोष्ट म्हणूनच असं म्हणून सांगता की सांगायची आहे म्हणून सांगता, परंतु तसं करू नका. कुणालाही ती गोष्ट सांगू नका की त्याचा विश्वास जपा. कारण एखाद्या व्यक्ती अशाच व्यक्तीजवळ त्याची वैयक्तिक गोष्ट शेअर करतो जो व्यक्ती लोकांच्या गोष्टींचा म्हणजे समोरच्या समोर बाजार मांडत नाही. अशा लोकांसमोरच आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतो. म्हणूनच विश्वासाशिवाय दुसरं कोणतंही मोठं आकर्षण नाही आहे. आणि नंतर पाचवा गुण म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर काम करा. जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला भेटण्यासाठी आतुर व्हायला हवं, लोकांच्याही आपण लक्षात राहायला हवं, लोकांसाठी आपण एक आकर्षण व्हायला हवं, त्यासाठी लोकांच्या मागे सतत फिरण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य सुंदर करण्यावर भर करा. जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य सुंदर करता त्यासाठी तुम्ही एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमचा एखादा छंद जोपासा, तुमचं एखादं ध्येय ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर काम करतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुमच्या बोलण्याची खोली चेंज होते आणि अशा प्रकारे तुमच्यामध्ये बदल होतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक खूप मोठं आकर्षण निर्माण होते. आणि यामुळे तुम्ही नसतानाही लोक तुमच्याविषयी खूप चांगले बोलायला लागतात आणि तुम्ही कायम लोकांच्या आठवणीत राहतात. नंतरचा गुण म्हणजे तुमची अनुपस्थिती. असे व्यक्ती बना तुमची अनुपस्थिती लोकांना जाणवेल. याचा अर्थ असा नाही की जाणीवपूर्वक तुम्ही लोकांपासून दूर राहा, परंतु जितके काळ तुम्ही लोकांसोबत उपस्थित असता
तुमची उपस्थिती खूप चांगली बनवा. जितका काळ तुम्ही लोकांच्या सोबत असता तितका काळ तुम्ही खूप चांगले वागा. म्हणजेच जेव्हा तुम्ही लोकांसोबत असता तेव्हा तुम्ही कुणाच्या तरी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणा, त्यांच्याशी चांगलं बोला, त्यांच्या गोष्टी ऐकून घ्या आणि त्यांना कठीण परिस्थितीत धीराचे शब्द बोला की मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नकोस, अशा प्रकारे. तर यामुळे काय होईल की तुम्ही जितके काळ त्यांच्यासोबत असता तितके काळ तुम्ही त्या लोकांना आनंद देऊन जातात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा दिवस त्यांच्यासोबत आले नाही तर तुमची आठवण यायला हवी की तो व्यक्ती आज नाही आला आहे, तर काहीतरी कमी कमी वाटायला लागतं. म्हणजेच किती कौतुकास्पद गोष्ट आहे ही की आपली जाणीव, आपण नसल्याची जाणीव लोकांना होणं ही खूप कौतुकास्पद गोष्ट असते. नंतर स्वतःचा आदर करा आणि इतरांचाही आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःला जसे ट्रीट करता तसेच इतर लोकही तुम्हाला ट्रीट करायला सुरुवात करतात. म्हणूनच स्वतःचा आदर करा. जेव्हा आपण स्वतःसोबत नेहमी निगेटिव्ह गोष्टी बोलत असतो की माझ्या नशिबातच असे का आहे, मला हे जमणार नाही, मी चांगला नाही आहे, अशा निगेटिव्ह गोष्टी जेव्हा आपण वारंवार बोलत असतो त्यामुळे आपलाच आत्मविश्वास हा कमी व्हायला लागतो. परंतु जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो, जेव्हा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो तेव्हा तो इतरही लोक आपल्याला त्याच दृष्टीनं बघायला लागतात आणि आपल्या सकारात्मक गोष्टींचा इतरांवरही खूप चांगल्या प्रकारे प्रभाव पडतो. आणि नंतरचा गुण म्हणजे असे जगा की फक्त लोकांना तुमची गरज आहे म्हणून नाही, तर लोकांना तुमची आठवण यायला हवी असे जगा. म्हणजे फक्त लोकांना तुमच्याशिवाय असा प्रयत्न करू नका की तुमच्याशिवाय लोक राहू शकणार नाही, तर असे जगा की तुमच्यासोबत राहायला लोकांना आवडेल असे व्यक्तिमत्व बनवा. की फक्त मी नाही आहे तर तुझे कामं अडत आहे अशा प्रकारचे जीवन जगू नका. तर असे व्यक्तिमत्व बनवा की तुमच्यासोबत आल्यानंतर लोकांना तुम्ही त्यांना असे फील करवता की तुमचं असण्याचीही किंमत आहे आम्हाला. अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही त्यांना समोरच्याला फिलिंग करून देता तेव्हा समोरच्यालाही त्यांची स्वतःची पण किंमत वाटायला लागते आणि त्यांना पण आपल्यासोबत राहायला आवडते. म्हणूनच आणि एक गोष्ट म्हणजे लोकांच्या फक्त आनंदाच्या काळातच नाही तर त्यांना जेव्हा आवश्यक आहे त्या काळातही तिथेच तुम्हाला उपस्थित करा. कारण जेव्हा आनंदी असतो आपण, एखादी पार्टी असते तेव्हा तर सगळेच येतात, आनंदाच्या काळात सगळेच येतात आपल्यासोबत. जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी घडतात तर अभिनंदन द्यायला सगळेच येतात. परंतु जेव्हा एखादी वाईट घटना आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपल्याला सोबत करणारे खूप कमी असतात. तर खरं तर तेव्हा आपल्याला खूप मोठ्या गोष्टीची मदतीची गरज नसते. फक्त एखादा फोन किंवा त्या फोनवर काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल, मी तुझ्यासोबत आहे, हे जे 4 शब्द आपण त्याला करतो, मदत जी करतो ती त्याला कायमच्या आठवणीत राहतात. कारण त्या व्यक्तीलाही कळते की आपल्या कठीण काळात कोण कोण आपल्यासोबत होतं आणि त्या व्यक्तीलाही मग आपल्याला पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे आणि असे व्यक्ती बना की ज्यामुळे समोरच्याचं मन आपल्याला भेटून प्रफुल्लित झालं पाहिजे, वातावरण आनंदित झालं पाहिजे, समोरच्याच्या मनात नवीन आशा निर्माण झाल्या पाहिजे. अशा प्रकारे जगा. आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचे जे विचार आहे तुमच्या मनाला स्पर्श करून जात असतील तर अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्या व्यक्तींना आज खरोखर या शब्दांची गरज आहे. आणि एक विशेष म्हणजे की लोकांनी तुम्हाला असं म्हणायला पाहिजे की कधी भेटतेस, मला तुझी खूप आठवण येते आहे. जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला हे शब्द बोलतो तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाला
व्यक्तिमत्वाचं दुसरं कोणतंही नाही, या वाक्यातच तुमच्या व्यक्तिमत्वाचं भरभरून कौतुक आलं आहे. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवीन सकारात्मक विचारांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन सकारात्मक विचारांसह. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमच्या आयुष्यातील अशी एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीला खरोखर तुम्हाला मनापासून तुम्ही तिला भेटण्यासाठी आतुर असतात, अशा व्यक्तीचं नाव नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया. ओके, तोपर्यंत बाय.